हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर या चहा घ्यायला, तर इथे सकाळ सकाळी माझा चहा झालेला आणि इतर वेळी मी कसं कपामध्ये साय टाकते, ह्यावेळी थोडंसं चहामध्ये टाकायची आणि चहा 1-2 मिनिट कनी उकळी आणून ठेवायचं, म्हणजे असं घट्टसर दाट चहा होतं। तर चहा उकळी तोपर्यंत मी कनी इथे साखर डब्यामधली माझी संपलेली होती, म्हणून मी डब्यामध्ये ते काढून ठेवत होती। तर हे बघा, साय थोडीशी चहामध्ये टाकल्यानंतर पण चहाची चव पण बदलते आणि चहा असा घट्टसर मस्त लागतो। तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने पण चहा बनवून बघा। तर परवा मी कनी ती चिनी मातीची माझी चटणी भरून ठेवतोय कनी, तर ती चटणी पण त्या बरणीतली संपली होती, तर ती मी घासून कनी उन्हात वाळवून ठेवली होती, पण त्यात कनी चटणी भरायची राहून गेली होती। तर म्हटलं आता पाऊस पण आता 3-4 वेळा पडलेला आहे, म्हणजे पावसाळा आमच्याकडे आता चालू झालाच म्हणायचा। तर म्हटलं आता ही सगळी चटणी कनी, ही जुनी चटणी आहे माझी, नवीन चटणी केलेली अजून मी वापरायला घेतलेली नाही, कारण ही जुनी चटणी कनी माझा 1-2 महिने तरी जातील, माझा पावसाळा 2-3 महिने तरी ही मला चटणी जाईल। तर ही संपल्यानंतर मग मी ती चटणी वापरायला घेईन नवीन, म्हणजे तोपर्यंत नवीन चटणी पण आपली मसाला वगैरे कनी चटणीत मुरला जाईल। तर ती कनी मी ह्या चिनी मातीच्या बरणीत काढून ठेवणार आहे, पण ही बरणी कनी माझी आता जुनी झाल्या म्हणण्यापेक्षा कनी त्याचं झाकण असं की त्याच्या ज्या असं खाच असते ना असं बसवायची, तर ते बसत नाही, म्हणजे थोडंसं सैल होते, बसलं कनी ते लगेच पटकन निघते। म्हणून मी आता ह्याला कनी भरल्यानंतर आणि एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण चटणी अशी बरणीत भरून ठेवतो कनी, तेव्हा हे हिंगाचे खडे कनी त्यामध्ये ठेवायचे, म्हणजे कसं चटणी पांढरी होत नाही आणि मसाल्याचा वास वगैरे सगळी ताजीतवाने केल्यासारखी वाटते। म्हणून कधी पण कनी हिंगाचे खडे कनी चटणीच्या वर घालून ठेवायचे। त्यानंतर मी कनी कॉटनचा कपडा आणि प्लॅस्टिकची पिशवी हे सगळं कनी घालून पहिल्यांदा बांधून घेतलं, कारण माझं ते झाकण सैल आहे आणि मग ते वास वगैरे चटणीचा कनी निघून जाईल आणि मग जास्त अशी कोरडी झाली कनी चटणी खाऊशी पण वाटत नाही। तर म्हणून मी यासाठी कनी ही कापड आणि पिशवी गुंडाळलेले बांधलं त्याला आणि त्याच्यावर मी ते झाकण ठेवून दिले। आता मला पुढच्या वर्षी काही केलं तर कनी मला ती बरणी घ्यावीच लागेल नवीन, ही कारण ही काही जास्त दिवस अशी वापरायला नाही येणार, ह्या वर्षी मी कशी तरी वापरून काढून जाईल। तर त्यानंतर मी इथे आता जेवणाला घातलेलं आहे। तर तांदूळ हे आमचं घरचं असतंच, तरी पण कनी थोडंसं प्रत्येक वेळी मी असं हात फिरवून घेतेच, कसं जास्त दिवस तांदूळ राहिलं कनी आळ्या पण होऊ शकतात आणि उगीच शंका पण मनात राहत नाही ह्यासाठी। तर 1-2 वेळा धुवून त्यानंतर कुकरला भात लावून घेऊया। तर उद्या तनू जाणार आहे, त्याची 10 दिवसाची सुट्टी होती, ती संपलेली आहे, त्यामुळे आज मी नॉनव्हेज म्हणजे आज मी रक्तीमुंडी करणार आहे आणि पायाचं रस्सा बनवणार आहे, कारण त्याला रक्तीमुंडी आवडते ह्यासाठी। तर म्हणून अगोदर मी भात लावला आणि आज भाकरी करणार आहे, कारण त्याच्या तिकडे कनी चपातीच मिळते, भाकरी जास्त मिळत नाही। कधीतरी नॉनव्हेज असेल ना, ते मेसवाल्यांना सांगितलं तर तेवढ्यापुरतं देतात, नाही तर इतर वेळी भाकरी देत नाहीत, त्यामुळे कनी आज भाकरी बनवणार आहे। तर त्या अगोदर पहिल्यांदा देवपूजा करून घेऊया, म्हणजे कसं नॉनव्हेजला हात लागायच्या अगोदर देवपूजा झाली की मनाला पण बरं वाटतं, नाहीतर मग सगळं असं वेगळं असं मनाला वाटतं। तर मी हे दूध वगैरे, कारण दूध कसं रोज आमचं दूध थोडंसं मी 2 वाजेपर्यंत ओट्यावरच ठेवते, कारण ह्यांना दूध साय खायची सवय असते, पण नॉनव्हेज असलं की कसं दूध वापरायला होत नाही। तर त्या आता गरमीने कसं जास्त वेळ बाहेर ठेवलं की नाही दूध खराब पण होतं आहे, म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर आपली देवपूजा सुरू केली। तर आता माझ्या जास्वंदीच्या झाडाला कनी थोडा आता बहर यायला चालू झाला आहे, कारण असं मध्ये कनी 1-2च फुलं सापडायची, तर आज बऱ्याच दिवसाने कनी जास्त फुलं सापडलेले आहेत। म्हणजे आता जसं पाऊस लागायला सुरुवात होईल कनी तसं फुलं जास्त लागायला सुरुवात होते। चला तर पहिल्यांदा देवपूजा करून घेऊया।
त्यानंतर मी रक्तमुंडी केलेली आहे. रक्तमुंडी सुकीच केलेली आहे आणि तुम्हाला हे काळपट दिसत असेल तर ते रक्तमुळं कणी असं चॉकलेटी डार्क कलर असते, त्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये एकदम काळपट दिसतं. त्यानंतर इकडे मी पायाचा रस्सा बनवते आणि ह्यावेळी तिखट बनवते. म्हणजे कसं तुम्ही जर फक्त मिठाचं बनवायचं असेल की नाही तर ते सूप म्हणून पायाचं सूप खूप छान लागतं. तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी कसं बनवते ते. तर आज मला की नाही त्याचा तिखट रस्सा करायचा होता. तर त्यासाठी मी पहिल्यांदा पायाचं की नाही मीठ, तेल आणि हळद लावून कुकरला की नाही 9-10 शिट्ट्या द्यायच्या. म्हणजे कसं ते पाय असतं की नाही ते चांगलं असं शिजलं गेलं पाहिजे, म्हणजे पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरला गेला पाहिजे. तुम्ही 10-12 शिट्ट्या द्या, 14-15 शिट्ट्या दिल्या तरी चालतात, काही प्रॉब्लेम येत नाही. तर त्यानंतर की नाही थोडंसं भांड्यात तेल घालायचं. त्यानंतर आपला मसाला जो आपण नॉनव्हेजला करतो की नाही तोच मी टाकला होता. म्हणजे कसं तुमचं खोबरं, आलं, लसूण, तीळ, जिरं असं टाकायचं, कोथिंबीर, ते मिक्सरला वाटण करून घ्यायचं. तेल घातल्यानंतर कांदा टाकायचा, त्यानंतर लाल तिखट टाकायचं, त्यानंतर मसाला टाकायचा. मसाल्याला थोडंसं असं तेल सुटायला लागलं की नाही ते शिजवलेलं पायाचं सूप सगळं टाकायचं. त्यानंतर मीठ चवीनुसार टाकायचं आणि आपण रश्श्याला कशी उकळी आणते तसं परत 10-15 मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं. म्हणजे आपल्या पायाचा की नाही तिखट रस्सा तांबडा तयार. आणि जास्त असा पातळ नाही करायचा, तेवढाच थोडासा असा पिण्याजोगा आणि भातासोबत खायला येईल अशा पद्धतीनं करायचा. तर तुम्ही त्यामध्ये गरम मसाला ॲड केला तरी चालते. तुम्हाला जर जास्त असं तिखट नाही आवडत तर नाही केला तरी चालते. देखील मी थोडासाच मसाला घातला आणि उरलेला मसाला फ्रीजमध्ये ठेवून दिला, कारण रश्श्यात मला जास्त मसाला वापरायचा नव्हता. त्यामुळं त्याच्या अगोदर मी हे मुंडी रक्ती करायच्या अगोदर भाकरी बनवून घेतल्या होत्या. म्हणजे कसं रस्सा वगैरे झालं कसं ते कुकरला लावलेलं गार होई तोपर्यंत मी एका गॅसवर भाकरी करून घेतल्या होत्या. आणि रक्ती मुंडीसोबत की नाही भाकरी चांगली लागते चपातीपेक्षा. आणि हा रस्सा डायरेक्ट तुम्ही लाल तिखट घालून फोडणीला टाकलं तरी चालतं. मी थोडंसं पहिल्यांदा मिठाच्या पाण्यात ह्यासाठी शिजवून घेतलं, कारण मला चार्लीसाठी पण काढायचं होता सूप. त्यानंतर घरातल्यांना सगळ्यांना थोडं वाटीवर येईल इतकं सूप काढायचं होतं. त्यासाठी मी पहिल्यांदा हळद मीठ घालून शिजवून घेतलं. जर तुम्हाला तसं काढायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही लाल तिखट मसाला घालून फोडणीला देऊन शिजवलं तरी पण चांगलं लागतं. इथे माझा रस्सा फोडणीला टाकतोपर्यंत कधी चार्ली पण तिकडे दंगा करायला लागलेला, कारण त्याला भूक लागलेली, वेळ झालेला. त्यानंतर मी सगळी भांडी गोळा केली, भांडी घासून घेतली, ओटा धुवून घेतला. कारण असं काहीतरी वेगळं जरा करायचं असेल की नाही तर ओट्याभर पूर्ण ओटा असा सगळा भांड्यानी आणि पसारानं भरलेला असतं. तर त्यामुळे की ते तुम्हाला दिसतच असेल, पूर्ण अर्ध्याच्या पूर्ण तो माझा भरलेला आहे. तर मी ते रस्सा फोडणीला टाकल्यानंतर सगळं मसाल्याची 3 भांडी रिकामी केली, घासून घेतली, ओटा धुवून घेतला. म्हणजे कसं एकदा जर कामं आवरली की नाही की निवांत वाटते, नाहीतर मग कामं व्हायची तसं मनाला दुगदुग राहून जाते. तर त्यानंतर कसं जेवल्यानंतर ताटं काय 4-5ला ज्यावेळी चहा होईल त्यावेळी ती ताटं काढली तरी चालतात. बेसिनमध्ये तेवढी 2-4 ताटं ठेवली तर एवढं काय आपल्याला वाटत नाही. नाहीतर कंटाळा करून अशीच भांडी सगळी ठेवली की नाही की झोप पण लागत नाही आणि मन पण असं लागत नाही, भांडीत असं होतं. त्यामुळे की मी पहिल्यांदा जेवण आवरलं की भांडी घासून घेते आणि मग नंतर जेवलेली ताटं नंतर चहाच्या भांड्यांच्या सोबत काढून घेते. तर बघा मी थोडंसं सूप सगळ्यांना दिलं होतं. मी माझ्यासाठी पण अर्धी वाटी थोडंसं काढलं होतं. तर आता माझी सगळी कामं आवरलेली आहे, तुम्हाला दाखवते. बघा ओटा वगैरे सगळा रिकामा केलेला आहे. भांडी घासून की नाही खाली जाळीमध्ये ठेवलेले आहेत. मी वर कट्ट्यावर ठेवत नाही, कारण मग कट्टा अगोदर मला असं कमी मग अडचण वाटते, काही सुचत नाही यासाठी. आजचा व्लॉग इथंच थांबवते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.